बरेच जणी बोलतात की आळू वडी बनवायला खूप जास्त बेसन पीठ लागतं. अशा पद्धतीने बनवून बघा. खूप कमी बेसन पिठात एकदम खायला टेस्टी लागणारी आळू वडी तयार होते. तर इथे 15 ते 16 आळूची पानं घेतली. पाठीमागची शीर काढून घ्यायची आणि लाटण्याने थोडं लाटून घ्यायचं, म्हणजे आळू वडी बनवताना फाटत नाही. आता इथे 1.5 कप इतकं बेसन पीठ घेतलं, 1 कप ज्वारीचं पीठ आणि पाऊण कप तांदळाचं पीठ घ्यायचं. त्यानंतर हिरवी मिरची, अद्रक, लसूणचा ठेचा टाकून घेतलेला आहे. हळद, मिरची पावडर, ओवा थोडासा हातावरती क्रश करून टाकायचा, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि 3 चमचे तीळ टाकून घेतलेत. चिंचेचा कोळ 3 ते 4 चमचे टाकून घ्यायचा. त्यानंतर छान पाणी घालून याचं बॅटर घट्ट असं बनवून घ्यायचं. पानाला लावून घ्यायचं. एकदम आडवी तिडवी अशी पानं ठेवून याची रोल बनवून घ्यायचा. इथे इडलीचं भांडं आहे, त्याच्यावरती आळूची जी जाळी आहे आळूची वडी बनवायची ती जाळी टाकून घेतली. त्याच्यावरती ही आळूची वडी ठेवून घ्यायची. टूथपिकनी चेक करून बघायचं, आळू वडी झाली असेल तर कापून छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची.